ते साड्या घ्यायला आलेत आणि दुसरी साडी द्यायला पण आलेत, तर चालेल. आणि आज मला त्याच्यात स्टिच केलेत, काही रेंटवर दिले, काही बुक केले होते. एक मी माझ्यासाठीही शिवले, त्याचा व्हिडिओ तुम्हाला सगळे कोरिअर केलेले. आणि ब्लाऊज पण असतो, तर ब्लाऊजचं हुक बी व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच अशा साड्या शिवायला येतात ज्या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. आत्ता मी ही साडी चेक करत होते कारण डमीला घालायला वेळ नाही आहे. काल दुपारी ह्या अर्जंटमध्ये साड्या आल्या. आय थिंक माझं सगळं शूट चालू होतं नऊवारीचं, कलरफुल ज्या साड्या आहेत किंवा पैठणी, काही साड्या मला शूटमध्ये दाखवायच्या होत्या कारण खूप सबस्क्रायबरांची इच्छा होती की त्या साड्या तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात दाखवा, आम्हाला घ्यायची आहेत. तर मी ते करत होते आणि कुठलंही काल शेड्यूल नव्हतं की हे होऊन जाईल, शूट होईल आणि 1-2 ब्लाऊज ते शिवून होतील. पण वेळेवरती त्यांचा फोन आला की आत्ता आम्हाला 2 साड्या शिवून हव्या आहेत. 3 वाजता फोन आला, 4 वाजता त्या साड्या आल्या. पण शूट तर सगळं संध्याकाळी केलं. काल ही एक मी पूर्ण शिवून घेतली साडी आणि ही बनारसी सेमी सिल्कमध्ये, बॉर्डर खूप सुंदर आहे. ह्याच्यात एक लाईट पण चालू नाही केलं. कॉम्बिनेशन जसं तुम्हाला दिसतं त्यापेक्षा ही साडी प्रत्यक्षात खूप सुंदर दिसते. काही व्हिडिओमध्ये साड्या छान दिसत नाहीत पण प्रत्यक्षात त्या साड्या खूप छान दिसतात. आणि ही दुसरी आहे, सेमच आहेत, बुट्ट्या फरक आहे, बॉर्डर फरक आहे. ह्याला बॉर्डर थोडीशी कमी आली कारण ह्याची हाईट 38 आहे आणि ह्याची हाईट 42 इंच आहे. त्यामुळे ह्याला डबल काट वापरावंच लागतं. डबल काट वापरलं की घोळ खूप छान येतो, पायात तो दिसतो छान. आणि ह्याचा पदर बघा, ग्रीन आहे, खूप सुंदर असा पदर आहे. आणि हा राणी कलरमध्ये येतो. थोडासा शेड ह्याचा चेंज येतो आहे व्हिडिओमध्ये, ह्याचा पण थोडासा चेंज येतो आहे. तर ह्या दोन्ही साड्या आत्ता येणार आहेत घ्यायला. काल दिलं रात्रीचीही, म्हणजे काल संध्याकाळचं माझं शूट झाल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर, रविवारचं आपलं काहीतरी वेगळं असतं. मी काय केलं, सँडविच करायचे होते, त्याला चटणी बिटणी भरपूर तयारी, पण ते प्लॅन नाही चेंज करू शकत कारण आपण मुलांना सांगितलेलं असतं. ते सगळं केलं. त्यात ही पूर्ण साडी शिवून झाली, ही कटिंग केली आणि सकाळी उठल्यानंतर ही साडी शिवून झाली. बऱ्याचदा त्या साड्या असतात घाईत अशा शिवून देते की ते दाखवणंसुद्धा शक्य नसतं. आता ते घ्यायला येणार आहेत आणि ह्याचा काट मागितला आहे, तर ते स्लीवला ते लावणार असतील तर जे काट मागतात त्यांना देते. बाकी कोणाला काट सांगितलं तर तेव्हा लक्ष देऊन तसं कटिंग करावं लागतं. कमरेच्या बाजूचा जो वरचा पार्ट आहे तो काढावा लागतो आणि तो आठवणीने द्यावा लागतो. ते साड्या घ्यायला आलेत आणि दुसरी साडी द्यायला पण आलेत, तर चालेल. आणि आज मला त्याच्यात ह्या कंबरपट्ट्याचंच मला वाटतं कटिंगमध्ये मला व्हिडिओही टाकायचा होता. 9:30ला सोमवार आहे तर व्हिडिओ टाकणार होता आणि नऊवारी कटिंगचा फायनल तो व्हिडिओ होता कटिंगच्यामध्ये कमरपट्ट्याचा. असं सगळं चाललं आहे. तर साड्या मी देऊन येते पटकन. ह्या व्यवस्थित अशी आम्ही घडी केलेत. घडी पण दिसत नाही आहे कारण मी हातात ठेवले, आता बॅगेत टाकणार आहे आणि त्यांना देणार आहे. आणि एक साडी दुसरी आणलेत शिवायला, तेही घेऊन यायचे. ह्या दोन्ही अशा रेडी केल्यात आणि ही घडी खूप मोठी होती ह्याची. त्या दोन्ही साड्या दिल्या आणि ही साडी आली शिवायला. ह्याची तारीखही 8-8 दिवस आधी पण येतात, कधी इमर्जन्सीमध्ये पण येतं. साड्यांचे ते पार्सल दिले. त्यानंतर ही साडी मला पाठवायची आहे आणि ही साडी आहे शैला खेमनार, नाशिक सिन्नरवरून. आणि तिने खास मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई माझी ही साडी तुम्ही दाखवा, कारण तिने हळदी कुंकाला जानेवारीमध्ये ही साडी बुक केली होती पण ही साडी यायला लेट झाली. तर आता पूर्ण शिवले. आधी शाही मस्तानी सांगितलं, त्यानंतर तिने राजलक्ष्मी सांगितलं. तर अशा पॅटर्नमध्ये ही साडी आहे, बनारसी सेमी सिल्क आणि ब्लाऊज. तर असा सेम पॅटर्नच्या 6 साड्या मी स्टिच केलेत. काही रेंटवर दिले, काही बुक केले होते. एक मी माझ्यासाठीही शिवले, त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल. तर शैला तुझी साडी मी पूर्ण दाखवले. साडी तिला खूप आवडली. व्हिडिओ कॉलिंगवरतीच पाहून तिने बुकिंग केलं आहे. ब्लाऊजसुद्धा तिचं मापानुसार मी बनवलं आहे. पॅटर्न प्रिन्स कट आहे, पफ स्लीव आहे, बॅकला थोडीशी डिझाईन आहे, सिंपल अशी शिवलेली आहे. तिने ही साडी बुक करताना रेड कलरची मला सांगितली होती. पाहिल्यानंतर पिंक काहीतरी दिवाळीमध्ये पाहिलं होतं तिने, रेड की पिंक दोन्हीपैकी. आणि जेव्हा मी दुकानात गेलं तर तिला ही साडी आवडली आणि त्यानंतर पाठोपाठ ह्या साड्यांच्या खूप ऑर्डर आल्या, त्यामुळे मला ह्या साड्या बल्कमध्ये मागवावं लागलेत. सेम कलर सेम पॅटर्न, थोडेसे बॉर्डरमध्ये चेंजेस असतात. तर अशी ही सुंदर डिझाईनची कलरफुल बोलतात ना, जी मनसोक्त आपणाला घातल्यानंतर आवडेल अशी ही साडी आहे. तर तिला आता मी कोरिअर करणार आहे. ही अशी ह्याचा पदर दाखवते. ही साडी कदाचित मी बऱ्याच व्हिडिओमध्ये
दाखवेन असं हो वाटतं, कारण का ज्यांचे शिवले त्यांचं पॅटर्न शाही मस्तानी असं सगळं वेगळं. पदर भरगतचं आहे. मागचं डिझाईन दाखवते. काय डमी काय झालं? हां, डमी मस्त तयार झाले. आता हिला बाकी पण साज हवा आहे. काय हवा आहे सांग बाई, थांब जरा. आणि इथं डमी बघ काय करावं लागतं मागं आपणाला तुझ्या तब्येतीमुळे. जाड हो की ग? नाही जाड होणार, मी माझ्या साईजचं शिवा असं म्हणते. तर ह्याच्या शेप नाही दिसत डमी चांगलं. थांब ग जरा. तर हे अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे. इथं बटन आहे मॅचिंग असं त्याला, आणि मागे हुक आहे. खूप सुंदर असा गेटअप येतो. मागे काष्टा आहे. आणि मी पदर दाखवते तुम्हाला परत एकदा खांद्यावर ठेवून. हा ह्याचा पदर आहे. पण मला खूप छान वाटलं की ती स्वतः कमेंट, मला तर बोलली, पण कमेंटमध्ये ती बोलते ताई माझी साडी तुम्ही दाखवा. तर त्यापेक्षा मी तिला रिक्वेस्ट करेन हा व्हिडिओ पाहिल्यानंतर की तू स्वतः त्याचे फोटो आणि व्हिडिओ करून पाठव, तोच टाकेन मी यूट्यूबवरती. फक्त तुझी साडी कशाला. आणि खूप छान आहे स्वभावाने ती पण. ह्या व्हिडिओमध्ये तर मी दाखवलं, पण तिला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तो म्हणजे पूर्ण साडी हवी आहे. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. तर खूप छान वाटतं की मी सिलेक्ट केलेले कलर डिझाईन सगळ्यांना आवडतात आणि ते भरभरून ऑर्डर येतात. त्यामुळे कुठंतरी वाटते की माझी साडी तुमच्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचते. तर पॅक करते पार्सल मी. शैला खेरणार ते. तर शैला तुझी साडी पाठवते. शूटमध्ये पण दाखवले, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवते. पण तू मला ह्याचा फोटो आणि व्हिडिओ पाठवा, कारण तू मला सांगितलेस दाखव, तर तूही पाठव. तर आता पॅक करते व्यवस्थित. तर हेही सगळं लक्ष द्यावं लागतं. खूप साड्यांचे ह्याच्यामध्ये काय बोलतात, संक्रांतीच्या हळदी कुंकाला लग्नाला इतक्या ऑर्डरी होत्या. पॅक करताना एकही दाखवलं नाही. आज थोडंसं वेळ आहे, थोडीशी निवांत आहे. म्हणले हे पार्सलही आपण दाखवूया. साडी खूप सांभाळून हे करावं लागतं. इतक्या महागातली साडी कोरिअर करताना थोडंसं टेन्शन असतं, पण कधी काय होत नाही, व्यवस्थित जात सगळे कोरिअर केलेले. आणि ब्लाऊज पण असतो, तर ब्लाऊजचं हुक बी असतं किंवा त्याला डिझाईन केले बटन तर ते कधी कधी थोडंसं असं लागलं कुठं तर हा बॅग जो आहे ते फाटू शकतं. त्यामुळे हे सगळं असं आत लक्ष देऊन व्यवस्थित फोल्ड करावं लागतंय. काढतानाही तुम्ही घाई करून काढायचं नाही, कारण कात्रीने सांभाळून व्यवस्थित हे करावं लागतं. कुठं हे कट करताना कात्री बित्री लागली तर महागात पडतं. पॅक हवा काढायची ह्याच्यामध्ये पूर्ण. हे असं चप्प करायचं. हवा तर अशी भरते ना बॅगीमध्ये की विचारायचंच नाही. येते का मदतीला पिलू? इथे तिथंच बसले कॅमेऱ्याच्या बाजूला, बघते माझ्याकडे पण येत नाही मदतीला. बंद करून ये. माझा मोबाईल दे छोटा. चालूच ठेवलंय तू ते. आता याचा फोटो काढायचा, परत त्यांना तो फोटो पाठवायचा, ते सगळं बघावं लागतं. नाहीतर पाठवलं आणि हे नसेल ना आपल्याकडे काय प्रूफ, तर कधी कधी गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ये व्यवस्थित आहे की बाबा फोटो. आधीच बोलतात ना दुष्काळात 13वा महिना. ह्याचा टेप कुठे आहे दुसरा, तो वरून लावायचा? माझे आहे दिसतो, इथंच आहे. मी हे एक सेपसाठी एक बघ. हे संपलंय का? हे आहे. अरे निघ रे बाबा लवकर. ते कितीही तिथूनच काढायचं म्हणलं ना काय होतं माहिती नाही. हे बघ काढून घे पटकन. आणि हां ह्याला हे कर. तू करशील की मी हे करू? नाशिक शिन्नरचं आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे ज्या क्लासेस करतात खेडगाव हे असेल तर त्यांना तिथं साड्या काय झाले संपलंय. अजून एक थांबथांबीतच आहे. एक मोठा कुठं अजून एक नाही दिसत आहे. कुठं आहे दुसरं? आहे कुठे? तर ती आणायला गेली. तर ज्या खेडेगाव आहेत छोटे गाव आहेत तिथं त्यांना साड्या भेटत नाहीत. माझ्याकडे जे क्लासेस करतात 6 वारी आणि 10 वारी दोन्हीही साड्या. 6 वारीमध्ये मी त्यांना सांगते की तुमच्याकडे असलेल्या साड्यांचं तुम्ही करू शकता, पण त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की आमच्या साड्या खूप चांगल्या आहेत, खराब झाले तर 2000 3000 नवीन आहेत. आत्ताच लग्न झालेल्या मुली आहेत. दे इकडं पटकन. असं काय केली? पूर्ण पाहिजे की निघालं का? दे. अरे अशी काय करायला लागली? अशी नको करू ना बाई. हे सेफ्टीसाठी परत डबल टेप मारतेच मी. बस झालं. आता त्याला बघू
ती मारू अजून एक ह्याला. तर हा झाला. तर ते नवीन मुली असतील ज्यांच्याकडे खूप महागातल्या साड्या आहेत, साड्या तर एक तर जास्त नाही आहेत, तर अशा असतील तर साध्या सिंपल साड्या द्यायला सांगतात मला. 500, 600, 400च्या आतमध्ये हवं असतं. ही लहान मुलींसाठी 8-9 वर्षाच्या मुलीसाठी शिवायची. तर ही साडी तिने मला म्हणजे दाखवलं. काय झालं, हां हे कपाट झालं बघा. तर ही अशी पैठणी पॅटर्न आहे, जो भरतनाट्यमसाठी जास्त चालतो आता हे. आणि अशी शायनिंग आहे बॉर्डर आहे आणि ह्याला मरून पदर आहे. मी घडी काढत नाही कारण जसं तसं पाठवायचं. ही एक साडी आहे आणि ही 6 वारी झाली. त्यानंतर एक 10 वारी एक आहे. तिला ही शाही मस्तानी शिकणारी आणि ही राजलक्ष्मी असं तिने सांगितलंय. तर ही एक साडी तिने हे सिलेक्ट केले साडी. तर तिला ही साडी पाठवते, कुठून घेतलंय काय आणि काय रेट आहे त्याच्यासोबतच. आणि खूप सुंदर साडी आहे. तर ह्या अशा मी 10 वारी साड्या विकत घेऊन कुणालाही जास्त करून पाठवत नाही, कारण तो माझा म्हणजे काय बोलतात व्यवसाय नाहीये. पण माझ्याकडे ज्या शिकतात त्यांना तिथं साड्या त्या किमतीत भेटतच नाही आहेत, क्वालिटी, कलर कॉम्बिनेशन सगळं. तर मला त्यांना साड्या ह्या पाठवाव्या लागतात. त्यामुळे असे कोणी क्लास करत असतील तर खास त्यांच्यासाठी अशा ह्या साड्या घेऊन पाठवते. कारण क्लास माझ्याकडे लावतात तर साडी नाही भेटत आहे, ते काय करू, त्या शोधतात तिकडं, कारण त्यांच्या मनाजोगती ती साडी हवी. मला काय होतं, मी जेव्हा साड्या घ्यायला जाते मग तेव्हा त्यांना कॉल करणं, दाखवणं हे सगळं करावं लागतं. पण हेही आता मी नाहीच म्हणू शकत नाही. ज्या क्लास करतात त्यांना कमीमध्येच ते सगळे साड्या हव्या असतात. त्यामुळे ह्या साड्या चांगल्या क्वालिटीच्या कमी किमतीत भेटतात असं त्या बोलल्यानंतर मग मी घेते. नाहीतर त्या स्वतः घेऊनही माझ्याकडे क्लास केल्या तर चालतात. आता हे एक आहे, ही साडी ह्याच्यात कशी बसते बघते, कवर सोबतच टाकते. क्लास करणाऱ्यांसाठी हे खास फॅसिलिटी आहे का असं काही नाहीये. पण आता करणार काय, त्यांना तिथं साड्या भेटतच नसतील तर, कारण त्या सुरुवातीलाच त्यांचं चालू असते, ताई साडी नाही भेटली तर तुम्ही पाठवतील का. नाही बसत ह्याच्यात साडी, दुसरं कुठं नाही आहे माझं हे, ह्याच्यापेक्षा मोठं नाही आहे. त्याची घडी चेंज करू का, तोपर्यंत बंद कर, घडी चेंज करावं लागेल मला ह्याची. तर पेपर काढलाय आणि थोडीशी घडी छोटी केली. दुसरी साडी पण एका बाजूला अशी करते आणि दोन्हीही ॲडजस्ट करून बसवावं लागेल मला. आणि एकाची घडी जास्त आहे, एकाची घडी कमी आहे. बघते आता, कारण ह्या साड्या व्यवस्थित घडी मोडली तरी मला ते हे वाटत नाही चांगलं व्यवस्थित बसेल असं. हां आले. पण ते पेपर आणि त्याच्यातलं पुट्टा जो आहे तो भाग काढला मी, वजनाला पण ते अडचण नाही होणार. ते पत्ता दे ह्याचा. हे रायगडवरून आहे, कारण छोटे छोटे गाव असतात तिथं जाऊन त्यांना घ्यायला पण जमत नाही. आणि माझ्याकडे बघितलेली कुठली तर साडी त्यांना आवडलेली असते. ही साडी तुम्ही पाहिली असेल एखाद्या ह्याच्यामध्ये किंवा येणाऱ्या ह्याच्यामध्ये पाहतील. जेव्हा ते विचारतात तेव्हा मी त्यांना सांगत असते की हे असं असं आहे. पिनकोड ते सगळं व्यवस्थित लिहिलंय, जिल्हा बिल्ला. हे झालं. कधी कधी तर 2-2, 3-3 पत्ते लिहितोय, ह्याला होतं का. 1-2दा तसं झालं होतं. पण पार्सल पाठवायच्या आधीच माझ्या लक्षात आलं. टेप दे पटकन, ह्या लावायचा. तर आजचं मी तुम्हाला नॉर्मली जे रुटीन असतं त्याच्यातला हा ही पार्ट आहे. रोजचं रुटीन असं नसतं. ते काय खराब झालेलं ते किती. अरे नाही चिपकत ते, नाही चिपकत ते. हे बघा कशी चिडते माझी छोटी. कात्री दे. नाहीये तर उठून दे का बाई. पेन दे, पेन. मला येते. जुगाड आहे हा. तर ह्याचाही फोटो काढून घेते. हिचं नाव काय, हिचं नाव नाही माझं काय लिहिलं, सोनाली. ती माझ्याकडे क्लास करते. तिला बरेचसे क्लासेस करायचे आहेत. एक झाले की एक मला फोटो पाठवते, ते मला हे पण करायचं ते पण करायचं. म्हणजे तू एक कर आणि चांगली करते. म्हणजे शिलाईचं काम छान करते ती. फोटो का चमका लागले ते येत नाहीत व्यवस्थित. तर हा एक पार्सल अशा पार्सल भरपूर असतात. दिवसाला किती असतात त्याचा मी अंदाज नाही सांगू शकत. एकदा काहीच नसतं, एकदा खूप असतात. पण आज थोडीशी निवांत होते. ते शूट घेतले, हे शूट घेतलं, अशा पद्धतीने हे काम करते. अगर तुम्ही माझ्याकडे क्लास करत असतील, तुम्हाला ह्या सगळ्या जर अडचणी आल्या, साड्या भेटत नसेल, कलर कॉम्बिनेशन भेटत नसेल, तर तुम्ही माझ्याकडून असं तुम्ही घेऊ शकता.
ज्या किमतीत येतात त्याच किमतीत आम्ही तुम्हाला पाठवतो. जे काय पोस्टाचं कुरिअरचं खर्च येतं ते ऍड करतो आणि साड्या तुम्हाला स्वतः दाखवतो. ऍक्च्युली हे काम जास्त करून मी करतच नाही, साड्या घेऊन पाठवणं. तुम्हाला तिथं भेटलं तर प्रश्नच नाही. मी तर प्रॅक्टिसच्या वेळेस 6 वारीमधूनच शिवायला सांगते. पण त्यांचं ज्यांना वाटतं की नाही मी खूप व्यवस्थित शिवू शकते, आमच्याकडे साड्या नाही आहेत, गिफ्ट द्यायचे तर आम्हाला ह्याच क्वालिटीच्या साड्या पाहिजे असं जरा सांगितलं तर मी पाठवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्या घाईमध्ये साड्या पाठवले, साडीचं शूटिंग घेतलंय शैलाच्या जे, आणि त्यानंतर हे दोन्हीही पार्सल, ह्या दोन्हीही साड्या मी तुम्हाला दाखवले, पॅकिंग दाखवलं. तर अशा पद्धतीने माझा छोटासा व्यवसाय रेग्युलर चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने बोलतात, बरेच तुम्ही सजेशन देता, त्यामुळे खूप असा मला फायदा होतो त्या गोष्टीचा आणि खूप छान वाटतं की काही गोष्टी माझ्याकडून कमी जास्त होत असतात तेव्हा तुम्ही सांगता की असं नाही असं, असं नाही असं. तर मी त्या पद्धतीने ऐकून सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शैला तुझी साडी पोहोचल्यानंतर फोटो काढायचा आणि पाठवायचा आणि कमेंटमध्ये तर ती रिप्लाय करते. तर चालेल, चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.